कोणी मन दुखवलं तर काय करावं? भगवद्गीतेचे शिकवणीनं आयुष्य बदलून टाका. जगात प्रत्येकाला कधी ना कधी कोणीतरी दुखावलेलंच असतं. जवळच्यांचा माणसांकडून जेव्हा अपेक्षा असते त्याच वेळी मनावर घाव होतो. तेव्हा सगळं आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. पण अशा क्षणी जर मार्गदर्शन मिळालं तर तो क्षण आपल्याला मजबूतही करू शकतो. आणि हे मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीतेत देते. भगवद्गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर ती एक आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीचा मंत्र आहे. विशेषतः जेव्हा कोणी आपल्याला दुखावलं असतं तेव्हा गीतेतून मिळणारं आत्मशोध आणि शांती हेच आपलं खरं मार्गदर्शन बनू शकतं. कर्म कर, फलाची चिंता करू नकोस. आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावं. बाकी लोक काय वागतात हे त्याच्या कर्मावर आहे. जर कोणी आपल्याशी वाईट वागलं तर त्याचं वागणं त्याचं कर्म आहे. आपण आपलं शांतता आणि सत्व गमावून चालणार नाही. तुमचं मन दुखावलं हे खरं, पण तुमचं आयुष्य कोणाच्या वागण्याने थांबू द्यायचं का? नाही, कारण तुमची आत्मशक्ती त्या दुःखातून मोठी आहे. शांत मनातच परमात्मा नांदतो. जो स्वतःवर विजय मिळवतो त्यांचं मन त्यांचं मित्र बनतं आणि जो स्वतःचं मन शांत ठेवू शकत नाही त्याचं मन त्याचं शत्रू ठरतं. लक्षात ठेवा, दुखावलेलं मन आपणच सावरायला हवं. कोणी आपल्यावर वाईट बोललं तर त्यापेक्षा आपली शांती महत्वाची आहे. यश अपयश स्तुती निंदा सुख दुःख यात समप्त समतत्व ठेवावा हाच खरा योग आहे. कोणाच्या नकारात्मक बोलण्यावर दुर्लक्ष करा, कारण गीता सांगते की खरा ज्ञानी तोच असतो जो सगळ्या परिस्थितीत समतेने राहतो. दुःख हे शरीराचं असतं, आत्म्याचं नाही. आपलं खरं अस्तित्व हे शरीर नसून आत्मा आहे. आत्मा अजरामर आणि अपराजित आहे. म्हणून कोणी काही बोलून गेलं किंवा वाईट वागलं तरी आत्मा त्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला कोणी दुखावू शकत नाही. कोणी आपलं मन दुखावलं तरी आपली शांतता, आपली मूल्ये आणि आपला आत्मसन्मान आपल्या हातात आहे. गीतेतून हे शिकायला मिळतं की आपण कोणत्याही परिस्थितीत आपलं मन शांत आणि संतुलित ठेवलं तरच संपूर्ण विश्व आपल्या पाठीशी उभं राहतं. दुखावलेली माणसं आयुष्यात मोठं काही करून दाखवतात, कारण त्यांच्याकडे असते अनुभवाची खोली आणि आत्म्याची ताकद. गीतेचा आधार घेऊन स्वतःला सावरणं हेच खरं परिवर्तन.